श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 5 मे, वार असणार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे नवीन मराठी वर्षातील पहिलीच अंगारकी संकष्ट चतुर्थी. ज्या वेळी बघा मंगळवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थी येते, जेव्हा अंगारकी योग तयार होतो, तर त्यावेळी ही जी संकष्ट चतुर्थी आहे तर ती अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जात असते. तर हा नवीन मराठी वर्षातील पहिलाच अंगारकी योग आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी ही येत असते, पण प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील खूप वेगवेगळं असतं. तर हा योग जर मंगळवारच्या दिवशी निर्माण झाला तर ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते आणि म्हणून ही जी संकष्ट चतुर्थी आहे तर ती अत्यंत शुभ आणि फलदायी मानली गेली आहे. या दिवशी आपण विधिवत गणपती बाप्पांची पूजा केल्यानं आपल्यावरती किंवा आपल्या मुलांवरती येणारी, आपल्या घरातील व्यक्तींवरती येणारी सर्व संकट, अडीअडचणी, विघ्न जी आहेत तर ती गणपती बाप्पांच्या कृपेनं दूर होत असतात. आणि म्हणूनच ही संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी, त्यांची उपासना करण्यासाठी, त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. आणि उद्या मंगळवार असणार आहे आणि उद्या अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आपल्या मुलांसाठी इथे लावा असा एक दिवा. मुलांवरती येणारं प्रत्येक संकट, विघ्न दूर होऊन मुलांचं कल्याण होईल, अभ्यासामध्ये प्रगती होईल, व्यवसायात, उद्योगधंद्यात, नोकरीमध्ये त्यांना यशप्राप्ती होईल. तर असा हा अतिशय प्रभावी उपाय या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण आवर्जून करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा, हा दिवा कुठे लावायचा, दिव्यामध्ये तेल घालायचं की तूप घालायचं, याची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या मंगळवारच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद किंवा पंचामृत हे टाकून आपल्याला स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला आपली नित्य देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. देवघरामध्ये दिवा, धूप, अगरबत्तीही लावून घ्यायची आहे. जर तुमच्या देवघरामध्ये, आता बघा प्रत्येकाच्याच देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच, कारण की गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय मानले गेले आहेत. प्रत्येक शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडावं यासाठीच आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो. आणि प्रत्येक कार्यामध्ये येणारे जे विघ्न आहे किंवा अडथळे आहेत तर ते देखील गणपती बाप्पांच्या कृपेनं दूर होऊन ते कार्य निर्विघ्नपणे पार पडत असतं. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या देवघरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती स्वच्छ पाण्यानं किंवा पंचामृतानं अभिषेक करून घ्यायचा आहे. नंतरनं मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतरनं आपल्याला आपल्या देवघरामध्ये मूर्ती ठेवायची आहे. आता गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा, एक जास्वंदीचं लाल रंगाचं फूल, त्यासोबतच जर तुम्हाला दुर्वांची जुडी भेटली तर दुर्वांची जुडी ही अर्पण करायची आहे. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. तर हा जो उपाय आहे तर तो आपण एकतर सकाळी 10 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे किंवा मग संध्याकाळच्या वेळी करायचा आहे. आता संपूर्ण दिवसभर आपण व्रत करत असतो आणि संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतरनं हे संकष्ट चतुर्थीचं व्रत जे आहे किंवा उपवास आहे तर तो सोडला जात असतो. तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी जर वेळ भेटला तर संध्याकाळच्या वेळीसुद्धा हा दिवा प्रज्वलित करू शकता. आता बघा आपल्या घरामध्ये 2 मुलं आहेत तर 2 मुलांसाठी आपल्याला वेगवेगळे 2 दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत. एक मुलगा असेल किंवा एक मुलगी असेल तर त्या दोघांसाठी सुद्धा तुम्ही वेगवेगळे 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. म्हणजेच बघा तुम्ही मुलगा आणि मुलगी या दोघांसाठी सुद्धा हा उपाय करू शकता. आता प्रत्येकच आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांची प्रगती व्हावी, शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये त्यांना यश मिळावं. तर बघा गणपती बाप्पा जे आहेत तर ते विघ्नहर्ता तर आहेत, त्यासोबतच बुद्धीचे, ज्ञानाचे देवतासुद्धा मानले गेले आहेत. आणि म्हणूनच आपली जर मुलं
लहान असतील तर आपल्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा अगदी लहानातील लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला मोहरीचं तेल लागणार आहे. एक स्वच्छ मातीची पंती घ्यायची आहे. त्या पंतीमध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे. आता बघा, मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल घालून त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर पिवळी किंवा काळी मोहरी जी असते तर ती टाकायची आहे. आता कापसाची जी वात असणार आहे तर ती आपल्याला कुंकानं लाल पिवळ्या रंगाची करून घ्यायची आहे आणि या मोहरीच्या तेलामध्ये घालायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यासाठी लागणार आहेत 5 भीमसेनी कापराच्या वड्या किंवा 7 वड्या, आणि त्यासोबतच 7 काळे मिरे किंवा 5 काळे मिरे अशा संख्येमध्ये आपल्याला हे मिरे आणि जी कापराची वडी आहे तर ती घ्यायची आहे. भीमसेनी कापूर नसेल तर इतर कोणताही कापूर आपण घेतला तरीही चालणार आहे. आता तुम्हाला हा दिवा तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आता ही सर्व सेवा करण्या अगोदरच आपल्याला स्वतःला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे. नेहमी बसायला आसन घेऊनच उपाय किंवा ज्या सेवा असतात तर त्या केल्या जात असतात. तर आसनावरती बसल्यानंतरनं आपल्याला हा दिवा तुमच्या देवघरामध्ये बघा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतरनंच आपल्याला हे जे काळे मिरे आहे आणि जे भीमसेनी कापराच्या ज्या वड्या आपण घेतलेल्या आहेत तर त्या आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं. आणि नंतरनं तिथं बसून आपल्याला 16 वेळेस ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतरनं बघा 16 किंवा 21 किंवा 11 वेळेस आपल्याला गणपती अथर्व शेषमचं जे पठण आहे तर ते करायचं आहे. तर या 2 सेवा ज्या आहेत तर त्या करून झाल्यानंतरनंच आपल्याला दोन्ही हात जोडून आपल्या मुलांच्या ज्या पण काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी, संकट विघ्न दूर करण्यासाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे. आता हा जो दिवा आहे तर आपल्याला उद्यापासून म्हणजेच अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवसापासून सलग 21 दिवस आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे. रोज दिव्यामध्ये आपल्याला नवीन वात, नवीन मोहरीचं तेल, नवीन काळी मिरी आणि त्यासोबतच भीमसेनी कापराच्या ज्या वड्या आहेत तर त्या दररोज न चुकता आपल्याला या दिव्यामध्ये घालायच्या आहेत. आणि 16 वेळेस गणपती अथर्व शेषमचं पठण करायचं आहे. 16 वेळेस ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि सलग 21 दिवस ही जी सेवा आहे तर ती आपल्याला आपल्या मुलांसाठी करायची आहे. मुलं जरी बाहेरगावी असली शिक्षणासाठी तरी आईवडिलांनी जरी हा उपाय केला तरीही चालणार आहे. तर अशा सलग 21 दिवस हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये रोज नित्यनेमानं प्रज्वलित करायचा आहे. सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी. फक्त ही जी सेवा आहे तर ती करत असताना आपल्याला आपल्या घरामध्ये मांसाहार हा अजिबात करायचा नाही. तर सलग 21 दिवस ही जी सेवा आहे तर ती करून झाल्यानंतरनं आपल्याला या सर्व वाती किंवा काळे मिरे हे जे वस्तू आहेत तर त्या एका डब्यामध्ये साठवून ठेवायच्या आहेत. आणि 21व्या दिवशी संध्याकाळी बघा आपल्याला 5 ते 7 भीमसेनी कापराच्या वड्या घेऊन त्यावरती आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या घरामध्ये जाळून टाकायच्या आहेत. याचा धूर संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला सलग 21 दिवस हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. ज्या महिलांना बघा मासिक धर्म चालू असेल आजपासून तर त्या महिलांना हा उपाय जो आहे तर तो करता येणार नाही. आणि त्यानंतरनं बघा काही दिवस आपण उपाय केला म्हणजे 4 ते 5 दिवस ही सेवा केली आणि नंतरनं आपल्याला सुतक पडलं किंवा मासिक धर्म आला तर अशा वेळी ते 5 किंवा 7 दिवस सोडून नंतर सलग आपल्याला ही जी सेवा आहे तर ती 21 दिवस करायची आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.